Thank you.
आता माझ्या भावा अंतराय नको देवा, अंतराय नको देवा, अंतराय नको देवा.
आता माझा भावा
Thank you.
महायोगपीठे तटे भीमरक्त्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्यतिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या उपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुकाराम. ओम ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचरं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि सद्गुरुतं नमामि. ओम नमो ज्ञानेश्वराय ज्ञानेश्वराय ओम नमो ओम नमो ज्ञानेश्वरा
करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी मी तो कळा कुसरी काहीच नेने मी तो कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविक तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास एका जनार्दनी तुमचा दास याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी सेवे लागी सेवक माझी सेवा तर काय घ्यावी माझी सेवा दिलं दुर्बळाची सेवा काय देवा पण हे जे मी प्रमाणित होतो ना सेवे लागी सेवक झालो आपण सेवे लागी सेवक झालोय का बरं ते म्हणतात सेवक झालो ना मग आमचा आवेर करू नका आणि जर जर सेवक नसेल झालो तर ज्या काही आपण चेक करायचं त्याचा आवेर होणार आहे प्रमाण काय सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निजे सगळा अहो स्वामी तुका या देवा या विना न करावा आवेर कधी न करावा आवेर जेव्हा सेवक होणार सेवा करणार काय होणार सेवक होणार सेवा करणार तेव्हा आवेर करणार नाही आणि जर सेवक नाही झालो तर मग जे चेक करायचं आपलं आपण सेवक झालोय का मग आपला आवेर झाला पाहिजे का नाही झाला पाहिजे आणि जर होत असेल तर या कारणामुळे होत असेल बाकी दुसरं त्यांना अपेक्षित आहे का
सेवा अपेक्षित आहे. बघा अभंग घेतलाय तुकाराम महाराज या अभंगामध्ये मागणी करतात. काय मागणी करतात? मागणी पर अभंग तर भरपूर आहे, भरपूर मागणी पर अभंग. पण काही अभंग मागणी पर कशी पाहिजे का? देव म्हणतो अरे तुझं एवढं माझ्यावर कर्ज आहे, ऋण आहे, ते तू माग, माझ्याकडे काहीतरी माग. म्हणून तुकाराम महाराज मागतात. आणि पण ह्या अभंगामध्ये तुकाराम महाराज काय मागतात माहिती का? ह्या अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात आता शब्द व्याकरण पाहिलं गेलं तर वर्तमान काळात आहे. ते आता काय मागतात माहिती का? माझं जे मी परमार्थ करत आलोय, जे मी एवढा काही परमार्थ केलाय, जो माझा भाव झालाय, आता माझ्या भावा काय अंतराय नको देवा. काय करू? आता जो माझा भाव झालाय, जे काय माझे जे परिवर्तन झाले, जे मी तुझ्या चरणाशी लीन झालोय, जे आपलं अटॅचमेंट झालंय देवाशी, जो त्यांचा भाव आहे, त्यामध्ये देव काय म्हणतात? त्याला तुकाराम महाराज म्हणतात त्यामध्ये मला अंतर देऊ नको, अंतराय नको देवा. बरं त्यासाठी मग काय करतो का नाही? तुकाराम महाराज म्हणते करतो नाही. काय करतो? आले बागा ते करतो. काय करतो? आले बागा ते करतो आणि तुझे नाम उच्चारतो. यासाठी काय केले मी? तुकाराम महाराज म्हणतात मला माहितीये माझं पूर्वजन्मीचं पुण्य असू शकतं, पाप असू शकतं, जे काही माझ्या वाटेला आलेले ते कर्म असू शकतो, चांगला असू शकतो, वाईट पण असू शकतं. पण मग मी काय करतोय? याचा स्वीकार करतोय. आणि कसा करतोय? आले बागा ते करतो, आनंदाने करतोय. कारण ते बघा, जरी आनंदाने नाही केलं आणि केलं, हाय ते भोगावं लागणार नाही. याच्यात काय आहे का? काही संशय आहे का? काही संशय नाही. तरी आपण व्यर्थ चिंता करतोय. ऐसा असून अनुभव कासा विषय होती जीव. सगळं माहिती यांना, केले कर्म झाले प्रमाण सगळ्यांना माहिती का आपण कर्माने आपण जन्माला येतोय. फळ भोगावंच लागणार आहे. मग आपण काय करतोय? वाईला उगलं दुःखाची केवळ दुःख. आपण म्हणतोय आमच्या माझ्याला काय आले हे आणि नाक तोंड मोड आहे. म्हणजे कसं झाले का? ज्याचा कंटाळा त्याचा वनावळा. आपण आनंदाने तुम्ही करून बघा ना, आनंदाने करून बघा. तुम्ही आनंदाने काय करायला गेलं ना, उन्हाचं तिथे सावली येते. जिथं काही आपल्याला त्रास होईल ना, तो त्रास होऊ देत नाही. तुम्ही आनंदाने करून बघा. तर त्यासाठी तुकाराम आले बागा ते करतो, जे नाम उच्चारितो. तिसऱ्या चरणात काय सांगतात? दृढ माझे मन. आता काय गाथ्यामध्ये मी पायी राखावी, गाथ्यामध्ये येथे राखावी बांधून आणि काय म्हणतात पायी राखावी बांधून. मी पाहिलं गाथ्यामध्ये येथे राखावी बांधून मला आपण येथे म्हणू किंवा पायी म्हणू. आता ते देवापाशी पायी असलं काय आणि देवाजवळ असलं काय? अर्थ सारखाच आहे. येथे राखावे बांधून किंवा पायी राखावे बांधून. दृढ माझे मन. ते म्हणतात हे माझं मन आहे ना, मन हे खूप चंचल आहे. हे तुकाराम महाराजांचं म्हणणे का आपल्या सर्वांचं असते. हे म्हण माऊली म्हणतात हे म्हण काही केवढे. अरे येऊ पाऊस आता तरी न सापडे आणि एरवी राहता वेळा चोपडे. त्रैलोक्यय्या काय करता येते? त्रैलोक्य जाऊन येते शंभरात. तुम्ही म्हणा लंडनला जायचे, लगेच लंडन काय का काय तेवढे जवळची कोणती लगेच. हे पण कसं आहे? चंचल आहे, चपळ आहे, लगेच जात आहे पुढं. पण ते काय कर? तुझ्या पायापाशी बांधून ठेव, तुझ्या चरणाशी बांधून ठेव. आणि शेवटच्या चरणात तुकाराम महाराज सांगतात का म्हणे वाटे आता नको देऊ कुठे कुठो देऊ वाटे. काय करा आता एवढं सगळं माझं पूर्वजन्मीचं पुण्य आहे. बाबा सांगा, बाबा सांगतो बघा नेहमी योग आलाय तर तुझा शेम झाला पाहिजे. हा जो अभंग आहे हा तुकाराम महाराजांनी मागितलाय.
म्हणजे आपलं काय माझा भाव झालाय तो तसाच राहू दे कधी शेवटपर्यंत. बरे हे कीर्तन सेवेला निवडलेला अभंग नाही. लोक म्हणतात कीर्तन सेवेला तुमच्यासाठी तुमच्या सेवेसाठी निवडलाय. मी तुमच्या सेवेसाठी नाही निवडलाय. मी माझा असा भाव आहे जसं तुकाराम महाराज म्हणतात जो माझा भाव आहे तो आता तुला असा झालाय याच्यापेक्षा अजून वाढत जाऊ दे. सुका घडवणी वाढू लागली असा माझा भाव आहे ना हा अजून वाढत जाऊ दे यासाठी आपण घेतलंय. सेवेसाठी काय सेवेसाठी तुम्हाला सांगू का आता सेवेसाठी बाबांचा फोन आला. आपण करतो का सेवा बाबा काय माहिती का आता 2 महिने झाले लय पळापळे लय घालतोय बाबा काय कालीचं वाचलेलं नाही पण आता नको म्हणलं तो बाबाला. म्हणजे आपलं कसं आहे ते मागच्या वेळेस सोनाली सांगितलं होतं आपलं कसं आहे सुट्टीचा फार मारते शनिवारावर म्हटलं म्हणजे आपण करतो कीर्तन नाही तर आपल्या काय आणि म्हणत होते कीर्तन काय नाही. लई सोपी गोष्ट आहे लई सोपी गोष्ट आहे. तुम्हाला श्लोक सांगतो बघा 8 वेळा त्याचा 14 नंबरचा श्लोक आहे मी वाचला. अनन्य चेत हा कोणाला आहे मी सांगते सोपं कोणाला बघा. आणि कीर्तन ना तुम्ही काही करू शकता काही माऊली सांगतात 14व्या श्लोक मध्ये अनन्य चेत हा सततम योमा स्मरती नित्यशा तस्याम 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 सुलभार्थम योगी नित्यस्य योगिना. हा नित्ययुक्त जो पुरुष आहे ना पुरुष त्याला सगळं सोपं आहे. पण त्यासाठी काय करायला लागलं माहिती का अनन्य चेत हा. अनन्य आहे का आपण अनन्य अनन्य असतं सोपं आहे. बरं दुसरं का अनन्य चेत हा सततम सतत आहे का सतत सतत नाही कधी मध्ये मग कीर्तन करायचं म्हणलं का मग अभ्यास करायला लागणार कीर्तन करायचं म्हटल्यावर. बरं अभ्यास करायचं नाही का असं काय नाही. उद्या कधी अचानक तुमच्यावर वेळ आली मग तिथं काय ग्रंथ घेऊन बसायचे का आपलं असलं पाहिजे का नाही काही स्वतःच काय आहे का नाही. ते मात्र काही स्वतःला काय माणसाला म्हणतात जगाची नाही पण मनाची असेल आपण परमार्थ करतो. अनन्य चेत हा माऊली म्हणतात सततम योमा स्मरती नित्यशा. कसं मला स्मरण करतात नित्य स्मरण करतात नित्य. तस्याम सुलभ पार्था त्याला मी सोपा आहे. शहाणा तो तुका म्हणे सोपे आहे सर्वांनी तुकाराम महाराज म्हणतात. ते कसं आहे माहिती का ह्या कारणाने गेलं तर ह्या श्लोकामध्ये मला हे समजलं आपण अनन्य पाहिजे आपण सततम पाहिजे आणि त्याला सुलभ आहे. आणि तो कोण पुरुष माहिती का तो माऊली म्हणतात नित्ययुक्त पुरुष आहे. अक्षर ब्रह्मयोग आहे 8व्या अध्यायाचं नाव. अक्षर अक्षर म्हणजे काय त्याचा नाश होत नाही. पण नाश कोणाचा होत नाही ते सांगतात या श्लोकामध्ये. तू माझं नित्य स्मरण करतो त्याला नाश नाही. रामेश महाराजांनी प्रमाण दिलं नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता सांगितलं. आपण नेहमी याच्यात येऊ नेहमी याच्यात येऊ. मग त्यासाठी अभ्यास करायची गरज नाही. तुम्हाला काय सांगतो लय वाचलं पण नाही कसं होईल कसं होईल. लोक काय म्हणतील व्यापारी लोक काय म्हणणार व्यापारी लोक काय म्हणणार ते तू काय म्हणतात ते रात्रीचे कीर्तन घरात पडले बरं का पडू द्या उठू द्या आम्हाला काही त्याची नाही घेणे का पडायसाठी कीर्तन असते का उठासाठी कीर्तन असते. आपलं भाऊ आहे आपण त्या भावावर आहे. हा बाबा सांगतात हा कुणी बसते मी आणलं बसते मी साधूला काही नाही घेणं नाही हो साधूला काही नाही घेणं नाही. आपल्याला चिंता आहे आपल्याला चिंता आहे आपण 10 फोन करून विचारणार
ते जरा थोडं असं व्हायला पाहिजे होतं असं व्हायला होतं आणि ते पाहून घ्यायचं होतं ते आले बघा ते करून त्याचं काय झालं ते कुठं न्यायचं आले बघा ते करीतो ते कुठं न्यायचं आणि भरपूर प्रमाणे हे जे आठवण जे बोलतो ते आठवण ते राहिलं ते बघू साध्यामध्ये आहे का नाही जे आठवण ते बोलायचं निवंत आहे काय आपलं ते म्हणलं वाघाची पिल्लं वाघाच्या अंगावर काय घाबरतं नाही बरं दुसरीकडे घाबरते का दुसरीकडे घाबरते का कुणाच घाबरत नाही वाघाची पिल्ले त्याला काही केलं नाही का काही हा बिंदास राहायचं ज्याची घरी सेवा त्याच्या बाई काय जीवा अंबानीच्या घरचा काय महाराजांनी प्रमाण दिलं आम्हा आणि ज्याला सकाळी भय नाही ते लोकी तुम्हाला सांगतो भय कोणाला आहे एक परमार्थामध्ये सांगतात जो देहावर आहे त्याला भय आणि दुसरं भय देहावर तर आहेच पण त्याला काय वाटतं माहिती का बरं पडण्याचं भय कोणाला माहिती का तू कधी पडलाच नाही त्याला पडण्याचं भय तू पडून चालायला शिकलाय त्याला पडल्यावर काय वाटतंय का मला सांगा त्याला काय वाटत नाही पडून चालायला शिकलाय आता मी तुम्हाला सांगतो आम्ही कामाला लागलोय आम्ही घाबरत का माहिती का मी आता मला मस्त यायची नाही एवढा इंटरव्ह्यू फेल झाला हा कारण का आपण शिकलं ना कोर्स नाही केला ते एक्सेल मध्ये काम करतो का आपण कोर्स नाही केला ऑनलाईन बघायचं असं ऑनलाईन युट्यूब बघायचो ते बघायचो फॉर्म्युले वाचायचो करायचो प्रॅक्टिस आणि जायचो इंटरव्ह्यूला बरं का इंटरव्ह्यूला गेलो का नवीन फॉर्म्युले नवीन क्वेरी नवीन क्वेश्चन असं झालं बाबा बरं मी होतो गावाला सारखा जायचो माझी चुकी म्हणायची तू कुठं पास होतो का नाही सारखा शनिवार इंटरव्ह्यू द्यायला तो तू नक्की पास होणार कधी मग मी म्हणलं होणार थांबा जरा काय आता पास व्हायला हवे आता मनाचं चालू आहे ते कसं असतं माणसाला आता आपल्या कळलं आपल्या सगळे येते आता काय झालं 15-20 इंटरव्ह्यू झालो ना पास म्हणजे काय थोडं गोष्टी एकदम शिल्लक मागू मी खुश व्हायचो पण हे शिकाय भेटलं बघा मला काही त्याची देणं गेलं नाही आपल्या शिकाय भेटले आपलं माहिती आपण कोर्स पैसे नाही घातले काय आपला इथं अभ्यास झालाय अशा विचाराने आपण इंटरव्ह्यू जायचो झालं पास होईल नाही पडलं झालं 5-20 व्हायला लागलो सगळं व्हायला लागलो मी सांगतो भय कोणला वाटते बरं का विषय लक्षात घ्या का मी काय सांगतोय भय त्याला वाटते काम सोडायचं भय त्याला आहे नोकरी पडायचं भय त्याला आहे कोणाला माहिती का त्याला काहीच येत नाही तो बॉसची हाजी करतो आपल्याला काहीच येत नाही हा बॉसला हे द्या बॉसला ते द्या त्याची हाजी करा तू कशासाठी कामावर टिकण्यासाठी म्हणजे याला येतं ना त्याला काही देणं गेलं नाही तू आता काढ नाही तर उद्या काढ आम्हाला काय आमचं नॉलेज आहे आम्ही इसगाव मी करायला काढली म्हणा तुम्ही आपण श्रीमंत आहे श्रीमंताला चान्स घ्या त्याला तिथंच हाजी करायची त्याच्यामुळे एवढं टेन्शन घ्यायचं नाही घाबरायचं कायसाठी चांगलं व्हायसाठी अरे काय नको त्या ज्याला घाबरायचे त्यांचं ते राहिलं लांब हे जन्म मरण जे माग लागले याला नाही घाबरले
याला अजून आपले एक्स्ट्रा पाहिजे, अजून आपलं भागलं नाहीये, अजून आपलं घाबरतो कशासाठी? कीर्तनात चुकलं काय नाही, बोलू नको काय नाही. मिटिंगला तुम्हाला सांगतो मोठे चुकतात हो, बोलत नाहीये. तो म्हणतात त्यांनी 10 वर्ष काम केले. माऊली अशी साठी म्हणतात जयाचे आयुष्य ना कुठे होईल, अरे बळप्रज्ञा चिरुणी जाईल आणि दयाचे नमस्कार ती पाय वळील म्हणून मोठा झाला त्याला काही येत नाही, तो काही म्हणून काय कसं म्हणत? अरे लहान पोरग आहे, आता होतं इथं कुठे गेलं ते? माझं चुकलं आणि त्याचं बरोबर असेल. तुमची दानच पाहिजे आम्हाला, खाली मी सांगतो जरा, दानच पाहिजे आपली दानत त्याचं ऐकायची आहे का नाही? वेळ मोठे मोठे आणि आम्ही कंपनी पाहतो ते मला म्हणतात अरे तो त्याला 10 वर्ष एक्सपिरियन्स आहे, त्याला असं नाही बोललं पाहिजे. पण तुम्ही ऐकून घ्यायचं ते, तो चुकीचा आहे ना, त्याला तुम्ही सांगायला नको का? तो काही बोलत चाललाय आणि तुम्ही मागून ऐकू घेतात नाही, त्याचं ऐकायचं ऐकून बरं काय ऐकायचं? काय काय ऐकायचं? प्रमाण दिले धनवंता लागला त्याच्याकडे पैसा आहे ना, त्याचं सगळं ऐकतो नाही ऐक. माझं म्हणते चांगलं ऐकलं पाहिजे, मी खाली सांगतो प्रेमाच्या आवाज सांगतो, चांगलं ऐकलं पाहिजे का नको ऐकायला? चांगलं चांगले भाऊ म्हणले कीर्तन करू ह्या विषयावर तुम्ही म्हणलं बाबा आता नाही अभ्यास काय, पण नंतर म्हणा अरे बाबांना शब्द आपण आवडला. आपण म्हणतो कीर्तनामध्ये कीर्तनाची आवडी देव निवडी फक्त मनामध्येच आहे का? पण नंतर म्हणलं बाबांना फोन करा, बाबाचाच फोन आला काय कर तू आता, आई वडील येणार तुझे, मग आता ह्या आठवड्यात द्यायचं तर पुढल्या आठवड्यात दे, 8 दिवस ते पण थांबतील आणि मग कर कीर्तन. म्हणलं ठीक आहे बाबा म्हणले तरी पण बघ तू कसे आपल्याला अकल कमी जा चालेल, जे शिकले ना पुढे म्हणतात शिकले थोडे उघडलेले म्हणजे व्यवहारामध्ये आमचं नाही चालते, परमार्थामध्ये पण चालते असं म्हणतं. पण कधी कधी काय थोडं लेट करत येतो, लेट करत येते कधी कधी करंट लेट टाकतो ना, ते झटका डोक्यात लेट येतो. मी म्हणलं आपल्यासाठी बाबा तिकडे उज्जैनला नाही गेले तर आपण म्हणलं तर बाबांना म्हणलं तुम्ही जावा बरं का. बाबा म्हणले नको नको तुझं लग्न काय परत होणार नाही, असं काही लागलं नसतं तरी पण काय आपल्याला राग नाही. पण बघा त्यांचं म्हणजे मोठ्यांचं कसं असतं, मोठे दुसऱ्याला मोठे म्हणत असतात, आपलं फक्त नावापुरतं का नाही. माऊली तुम्ही लय मोठे का आज मला फेटा मारते असं कामा लागेल कामापुरतं नाही. आपण तसे पाहिजे, आपण तसे पाहिजे. आणि हा भाऊ तुकाराम महाराज झालाय सर्वाभूती पाहिजे एक वासुदेव का कुसोन या भावा त्याचा. तुकाराम महाराज म्हणतात भावाचा परमार्थ आहे. कसा आहे माहिती का? भावाचा आहे, शुद्ध भावाचा आहे. शुद्ध भाव ज्याचा झाला दुरी नाही देव त्याला. भावाचे किती प्रमाण आहे बघा, किती प्रमाण आहे. माऊली सांगतात एका ठिकाणी भावाचे निबळे घेतले वैकुंठ. काय केलं माऊली म्हणतात भावाच्या जोरावर वैकुंठ सुद्धा घेतले. तुका म्हणे ते भावाची कारण काही नव्हे भावची कारण
काही न लगे, काहीच लागत नाही. काय मग ते श्लोक आहे, फलम पत्रम पुष्पम, ते काय करायचं? आता करायचं काय? हे जो नवरात्र श्लोक सांगितले आहे, नवरात्र बरोबर ना? नवरीने फलम पत्रम पुष्पम तोयम, ते काय त्याचं काय करायचं? हा म्हणतो हे काय नाही वावचं कारण. आणि माऊली म्हणतात ते देवाला बेलाचं पान आवडते, ते गुरु आवडती, ते तिकडे तुळशी माळा विकायला बसले होते ते बघायच्या आधी. त्याचं काय करायचं? कोणी घ्यायचं का नाही? आपण तर नाही घेतलं. हा म्हणला काय झालं, तेव्हापासून आम्हाला कळायला जो काय घेत नाही तेव्हापासून आम्ही सगळे घेणे बंद केले. लेना देना बंद आहे, फिरणे आनंद आहे. काय काहीच लागत नाही म्हणतात, काही ना लागत भावाची कारण का म्हणे आनंद ठोकाची. भावाचा परमार्थ आहे. तुकाराम महाराज म्हणतात मला असा भाव झालाय आणि हा भाव आहे ना माझा टिकला पाहिजे. कसा शेवटपर्यंत टिकला पाहिजे. तो भाव टिकू द्या. पण तो टिकण्यासाठी काय केलंय माहिती त्यांनी? आशा पाश सांगितले. भरपूर आहे, आशा आहे, मोह आहे, पाश आहे. याचं बंधन आणि याचं बंधन, याचं बंधन माणसाला खेळून सांगते. ते महाराजांनी सांगितलं ना, करिता बरोबर काय करतोय आपण? आपण तुलना करतोय, आपण आशा करतोय. तुलना तर करतोय आपण, पण आशा करतोय, अपेक्षा ठेवतोय त्याकडून. आणि ते तर म्हणतात अनपेक्ष सुचिरदक्ष 12 शोक आहे. आपण आहे का? अनपेक्षा आहे का? आशा आहे का आपल्याला? आशा तृष्णा अजून आपण राहिलेली आहोत. पण ते म्हणतात आशा पाश कधी झाली माहिती का? करी तिमिरांचा नाश हृदय होडी प्रकाश तोडी आशा पाश करी वास हृदय. माझे चित्त तुझी पाय अभंगाची सुरुवाती. कधी आपला आशा पाश जाईल? देव भेटल्यानंतर जाईल. देव भेटल्यानंतर जाईल. आणि तेव्हा तेव्हा ते म्हणतात गेले आशा पाश येण्याचं लक्षण ह्या अभंगामध्ये सांगितलं. जेव्हा परमात्मा देवाचं दर्शन होतं तेव्हा काय होतं माहिती का? एकतर आपल्या आशा पास सर्व आशा निघून जातात. अजून आशा आहे ना समजायचं, अजून यथा म्हणजे हा झाला असेल परमात्म्याचं वरी ज्ञान झालं असेल. वरी समजतं, वर झालेलं ज्ञान, वर ज्ञान झालं असेल तेव्हा काय म्हणतो वाचेचं ज्ञान झाले. अजून माऊली म्हणतात तैसा परमार्थी अंतरंगाची अधिकारी. पण लोक वाकाच्या तुम्ही होळी चुक्या आता काय करायचं? ते म्हणतात कीर्तनामध्ये माऊली सांगतात 13व्या मध्ये असं झाड निर्माण करतो. हो काय सांगायचं वर्णन करत समोरच्या डोळ्यात पाणी येईल. पण त्याला जर नंतर विचारलं आपली लैलपडी येऊ म्हणजे वर्णन केलं त्याचं काय झालं? लैलपडी आज आशापास गेले नाही. अरे गुरु तेथे ज्ञानी आत्मदर्शन आणि दर्शनी समाधान आहे का? समाधान आशापास भक्त उदास हे परमात्म्याचे लक्षण सांगितलं. भक्त ऐसे जाना जे देही उदास. मी सांगत असतो नेहमी उदास आहे लोक. जेव्हा बघावं तेव्हा माशी मुठत नाही. हसायचं आई म्हणते तुम्ही गणितले हसत नका जाऊ. ते गणितले मग त्यांचं काय चालले? अरे मी म्हणलं द्यायचंय त्यांना हसायचं माहिती आहे कधी? त्यांना मोकार रेडीचे संप्रसंग द्यायचे हो. ते कशाला हसते? आपल्याला हसायचं काय म्हणजे हसले कसं लोकांना कसं वाटत? तू गल्लीमध्ये बघतो तुम्ही हसत असते वाटते ना. तुम्हाला दुसरं सांगतो नवरा बायको असतात. नवरा बायको माहिती सगळ्यांना तरी सांगतो माझ्या हसत नाही काय असेल
आधी सांगते तुम्ही थांबा. लग्न सांगतो बरं आमचं सांगतो बोली अक्का काय झालं आम्ही आलो इथं राहिला खोलीमध्ये बरं आमच्या गल्लीमध्ये आहे की त्या आवाज झाला पाहिजे बरं दरवाजा लावून घेतला झोपायसाठी वगैरे नॉर्मल आणि घरामध्ये आवाज असायचा हा बरं आवाज असायचा आणि लय हसाल लय मोठी खेळ बाकीचे आमच्या घरी म्हणायचे आम्ही तर कधी हसतच नाही हो तुमच्या संसार चांगला चाललाय हो तुम्ही हसता नवीन लग्न म्हणून काय बरं जुन्याचं नसतं ते पण जुने जरा हळू असते काही नसलं सगळ्यांचं तसंच असतं घरोघरी माझ्या चुल्या आपल्याला माहित पाहिजे हो आपला अनुभव पाहिजे कृष्ण माझी माता आपल्याला सगळा आनंद आहे आपण नेहमी आनंद बघा ना तुम्ही यांची लग्न झालं नाही का आहे नाही का आनंदी बाकीच्या एवढं लोड काय आलाय कसलं लोड एवढं त्यामुळे ती म्हणते ती म्हणायला आम्हाला गाव तुम्ही हसता तुमचा हसण्याचं तुम्हाला रस सांगतो काय झालं मी चुकला ती फेकून आणते तिचा लागला का ती हसती आणि भुकला का मी हसतो तिने काय फेकून आणलं लागलं तर ती हसती आणि भुकला का मी हसतो अशी हसत नाही ना ही तुम्ही हसते अशी मोकळा असते मोकळा असते का विचारा तो हसते बघा आता काय तांबे ढुकडी तर कोणी हल्लाय का दाखी ढुकून आणली तरी हसताय लोक लागत आम्ही आनंदी उदास त्याचा नाव उदास नाही त्याला बा उदास पाहिजे आपण जे करतोय याचं कर्तृत्व नाही घेतलं पाहिजे येऊ सोडून जर केलं ना गायन गावच्या झाली गायनाचे एवढे आपले छंदे मला म्हणजे दुपारी कीर्तन ठेवले म्हणजे काय डीजे कशाला पाहिजे ती म्हणणार ते असं होते ते तमाशाच्या आधी असते ना गणगवळण तसं होईल म्हणजे हे म्हणते कोण त्याला आधी इकडा तुम्ही धर्माने वागणारे माणसे का तुमचं आख्या आयुष्य गेलं म्हटलं खाण्यामध्ये तुम्ही मला सांगता का मला सांगा कोण माहिती का बाबासारखा माणूस मला म्हटलं पाहिजे बाबा बरोबर नाही प्रमाण काय सांगते गायनाचे एवढे आपले छेते आपल्या काय नाही गेले डी असतो कीर्तन असतो आपण सगळीकडे तिची बहीण आली माझ्या मिसेसची तुम्ही वरात तिकडे असता आणि कीर्तनात नसता आम्हाला सगळे जमते यांनी अहो का हे कसं झाले तो धर्म याला म्हणतो काय शकुनी म्हणतो भगवान श्रीकृष्णला तू करा तू धर्म ना आम्ही करा तू अधर्म का मग आम्ही करा तू धर्म आहे
काय आपण करायचं धर्म आहे, आपण शास्त्रात दिले का कीर्तनाला डीजे लावू नये, सॉरी लग्नाला डीजे लावू नये, बरं लग्नात कीर्तन ठेवू नये, हे का नाही लिहिलं मग? हे तुम्हाला का कळत नाही? लग्नानंतर कीर्तन केलं पाहिजे. देवाला जातो, देवाला जागरण पूजा घालतो, नगर तोडतो, ते सगळे धंदे आणि बाकीच्या नंतर धंदे चालू, फक्त पूजेच्या दिवशी नाही करायचं, बाकी दिवशी केलं चालते. सांगणार कोण त्याला म्हणलं? माझ्याकडे आणा, मी बोलतो त्यांच्याशी, सांगायचं महाराजांनी ठेवले. काय माहिती का आता आपलं एवढं काय नव्हतं, पण लोक दुसऱ्याच्या म्हणजे आपण म्हणतो दुसऱ्याची, हे दुसरे ते नक्की. आपण म्हणायचं कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा. त्या मी जेवायला बसलो तर तुम्हाला ते जेवण झाल्यानंतर किती पैसे द्यायचे? म्हणलं काय दे भाऊ, मला देवाला हजार. आता म्हणून मी कमी देणार होतो, पण भाऊ म्हटला म्हणून. तर तुम्हाला काय म्हटलं माहिती का? भाऊ बोलला म्हणजे देव बोलला. काय बोलला? भाऊ बोलला म्हणजे. बरं आपला असा भाव आहे का? कसला भाव, कसले काय? आणि तुकाराम महाराज म्हणता इथं भावाचं मला प्रमाण वाढलं म्हणून सांगितलं, म्हणून शंकर होते. बरं मी काय सांगतो, तो भावाच आहे. आणि उदास मी सांगतो आशा कृष्णा आपल्या गेलेत का? तर नागोबा एका अभंग सांगतात बघा, देखणा झालो विठ्ठला. कशाने? फाउंडेशन वगैरे करून, नटापटा करून देखणं झालं का? जन्म मरण हरवले आणि मी तू पण विसरले. काय कशाने देखणं झाले? जन्म मरण विसरले आणि मी तू पण हरवले म्हणून देखणं झाले. आशा पाश गेले आणि हेची जोडी जोडलो. काय गेलं? माझ्या आशापाश गेले म्हणून देखणं झालो. कशामुळं? विठ्ठलाला पाहिलं म्हणून. आणि एका जनार्दनी देव, त्याला सोडायचं म्हणजे म्हणतात, त्याची पायाला सोडी. एका जनार्दनी देव त्याचे पायाला सोडी. त्याचं पाय म्हणजे काय? आपण समजतो हे बरोबर आहे, हे पण बरोबर आहे, पण त्यांनी दिलेला जो बोध आहे, जे नाम आहे आपण म्हणतो. आता काय झालंय हे आपलं झालं का? कीर्तनाच्या आधी, सॉरी लग्नाच्या आधी कीर्तन झाले. लग्नाच्या आधी झालं ते मावशींना झालं की मला त्यानंतर म्हणते ती झालं होतं, ती काय झालं होतं? तुम्ही ते म्हणतो की पाणी, तिचे मामा होते ते म्हणायचे पाणी त्यानंतर काय नाही तुम्ही असं काय म्हणत होते? ते पाणी मारायचं ते दिले, तुम्ही मला म्हणले त्यांना काय झालं होतं? सांगतो आता सुरुवात आहे ना, लगेच सांगितलं कसं व्हायचं. आपल्याला शिकले चांगले, तीन सांगता येईल हे आपल्याला शिकले चांगले. ती सांगितलं तर ठीक आहे, ती म्हणजे आमच्या घरच्यांनी खाणं बंद केले, म्हणलं दोषी नाही म्हणलं. घरात करत होते म्हणते, ते गंधानंतर काय बंद झाले म्हणजे चांगले, म्हणजे व्हायला लागलं नाही. आणि ही कोणाची इच्छा म्हणा या आपण म्हणायचं झालो, आपण म्हणायचे दर्शनी आपली आपलं आहे का काही? आपण काय करतो माहिती का? देवाकडे मागतोय, पण काय माहिती का? आशा कृष्णा मागितला ते म्हणतात देवा विन करीतास. तुकाराम महाराज ठिकाणी म्हणतात देवा विन करीतास अवघा होईल निराश. काय होईल? अवघा निराश होईल. आणि हा अवघा निराश तर होईलच. आणि काय? तृष्णेचं जर तुम्ही हे केलं, तृष्णा जर तुम्ही हे केली, काय तृष्णा वाढवायची बहु असं कधी सुखाचं नको वसी. अरे कधी सुख होणार नाही. मग काय करते? आपल्या आशा तृष्णात जात असे Thank you.
विश्वास करी धीर. काय तर धरवणी विश्वास करी धीर. करोनी देव काय करतोय? हे सगळं देव करतोय. करीला देव सर्व काही त्यांचा आहे योगक्षेम. त्यांचा काय वाहतोय देव? योगक्षेम भार. त्यांचा आहे योगक्षेम भार. आणि तुका म्हणे ते चरण तुका म्हणे निवांत का असं काहीतरी. चला ते प्रमाणात राहू द्या. पण अर्थ हाच आहे का आपण देवाविने सोडलं का देवाला सोडून जे मागितले ते आपल्याला दुःख होणार आहे. पण आपण जर असा विचार केला काही सर्व देव करतोय तो त्यांचं सगळं करत असतो. योगक्षेम भार असा त्याचा अर्थ आहे. प्रमाण होईल पण मागं पुढं. कारण की मी ते सांगितलं ताजा अभ्यास असला का असा नवीन नवीन अभ्यास ना असं थोडं वाचण्यात आलं होतं. ते वाचलं पण ते काही लक्ष काही काही गेले. आणि तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात बघा भावात सांगत होतो देवा पायी नाही भाव. हा वरी वरी भक्ती वगैरे वरी वरी हो. आणि देवाला नाही समर्पण केली काया देह नाही दिला जीव नाही दिला तर ते म्हणतात हिरव्या पिशारी होत. काय म्हणतात देवाला? जीव नाही म्हणजे काय द्यायचा? त्रांती द्यायचा काय? जीव म्हणतो. तुम्ही आले हो जीवावर. तुम्ही आमच्या जीवावर सुटले. लोक म्हणतात नाही का तुम्ही आमच्या जीवावर सुटले. जीव म्हणजे काय? तुला माझ्या ठिकाणी सांगतात ना बघा ना तुका म्हणे जीव भाव देवा पायी. आणि ठेवणी ते काही न मागती. मग हा कोणता जीव ठेवलाय बघ तुकाराम महाराजांनी? देहभाव ठेवलाय. देहभाव ठेवलाय. आणि तो देहभाव ठेवलाय ना तो माझा असाच राहू दे. हे तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्याच्या आपण सांगतो. हा जो माझा असा भाव झालाय माझ्या आशा दृष्ट्या गेल्या आहेत. परमात्मा भेटलाय मला त्याचा साक्षात्कार झालाय. माझा काय शुद्ध भाव झालाय. भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझा भाव आहे देव. हे सर्व माझं आता सगळं व्यवस्थित चाललंय. पण हे काय कर याच्यामध्ये अंतर पडू देऊ नको. अंतर पडू देऊ नको. बघा तू का म्हणे अंतराय तुका म्हणे अंतर आहे देवी काय जे घेते नाही त्याची घेत. हा नाही त्याची घेता शरी. आता मी तेच सांगतो नाही त्याची घेता शरी. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला
अजून म्हणतो हे माझे चुलते आहेत, हे माझे भाऊ आहेत, यांना कसं मारणार मी? हा? पण बघा हे 3 नाश सांगितले, 3 नाश. एक परता नाश आहे. परता नाश म्हणजे काय माहिती का? हाताने फोडणं, एखाद्याने मडकं फोडणं, दुसरं काहीतरी फोडणं. हाताने म्हणजे दुसऱ्याच्या हाताने होणार नाश परता नाश. एक आश्रय नाश. आश्रय म्हणजे हे आहे का? हे पडवली गेली भिंती किंवा हे सगळं पडणं, याला आश्रय नाश म्हणतात. आणि तिसरा आहे तो स्वभावता नाश. माऊली मध्ये आल्याचं ऑलरेडी नाश होणारच आहे. तू मार नाही तर नको मारू. हा अरे शरीराचा आगवे हे नाशिवंत स्वभाव आहे, तरी तू कान झुंजावे पण तू कुमारा. हा तू का लढाई करत नाहीस? हे जे आहे हे शरीर आहे हे स्वभावता नाश पावणार आहे. हा बोध जेव्हा अर्जुनाला दिला तेव्हा अर्जुन लढायला लागला. बरं त्याला बोध दिला बघा 11व्या अध्यायामध्ये माऊली सांगतात शेवटला जेव्हा राहुल दर्शन दाखवलं अर्जुनाला, अर्जुन म्हणतो नको 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 नको, मला हे नको, तुझं हे रूप आवड, मला सगुण रूप पाहू दे. सगुण रूप? आता येऊन म्हणतात अरे विश्वात्मक रूप पुढे, अरे दाविले आम्ही तुझं पुढे. अरे शंभूही पर्यंत जोडे टप्पे करिता काय? आता शंकर भगवान तिथं तपस्या करत बसलाय, काही थोडं मला बघावं मिळावं ते शंभूला दाखवलं नाही. अरे अष्टांगादी संकटी योगी शिंगटाती किरटी. अरे पण अवसरी नाही भेटी द्यायची. अवसरी अवसरीला जाऊन या, झाली तर झाली भेट. बघा बाबाच्या गावाला आहे का? त्यांची भेट झालेली ते बरोबर गावाला आहे तिथं. ते म्हणतात बघा अवसरीचे त्यांना भेट झाली, पण तिकडे योगी सिद्ध आहेत त्यांना भेटी नाही अजून. ते अर्जुना तुला दाखवले ते जे तपाने दानाने तुला प्राप्त होऊ शकत नाही, पण ते कशाने प्राप्त होईल? नामाने प्राप्त होईल. ती सद्गुरूंच्या मुखातून नामाने प्राप्त होईल. त्यासाठी काय करावं लागतं? मला म्हणते घातलीवर कमी मार स्वतः म्हणली, आपण काय फोर्स केलेला नाही. आम्हाला म्हणतो अरे तू फोर्स देत नको, तुला काय भरोसा दिसत नाही. आम्हाला बरं केलं तर केलं, चांगल्या गोष्टी फोर्स केला तर ती साडे गेला आपल्याला फोर्स करू शकते नाही काय? तुम्हाला म्हणत आहे का काय म्हणता दिशा काय साडी गेला आई फोर्स करतात तरी नाही म्हटले विचार पण असतात. आता विचार सुद्धा मला काय ते आपल्याला बाकीच्या काय फोर्स करू शकतात. फोर्स नाही केला पाहिजे. आणि बाबा सांगतात चांगला फोर्सही केला पाहिजे, दोन्ही हात बी. पण कसं माहिती का, शेवटी माझ्यामध्ये ज्याचं त्याला कळलेलं चांगलं असतं. तिला म्हटलं आपण धर्माने आपण सुखाची अपेक्षा करतो, सुखाची अपेक्षा करतो ना आपण अधर्माने वागतोय. सुख भेटेल का आपल्याला? आपल्या बाप तरी सुख भेटायचं नाही. तुम्ही सुखाचा विचार डोक्यातून काढून टाका. तुम्ही काही धंदे करा, किती करा, किती कमवा, हे पैसे सगळे ना नित्यानंदा पुढे कोण तो आनंद? हे म्हणजे आपल्याला लय खर्च होते, खर्च वसूल झाला आपला. बरं हे वसूल नाही झाला तरी काय करायचं बुवा? आता नाही सांग. जरी वसूल नाही झाला तरी आता काय करायचं? झालं वसूल झाला असं समजायचं. ते काय समजलं नाही समजलं आहे का नाही? आपण काय म्हणतो वसूल झाला? अरे कोणासाठी केले? ते न्यूटनचा लॉ नाही का? एनर्जी बी नाईदर क्रिएटेड नॉर टू बी डिस्ट्रॉइड, इट फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म, न्यूटन थर्ड लॉ. काय ते काय? तसं लक्ष्मी काय? लक्ष्मी इज नाईदर क्रिएटेड नॉर टू बी डिस्ट्रॉइड, इट फ्रॉम ओनली वन पर्सन टू अनदर पर्सन. इट्स लॉ ऑफ लक्ष्मी. काय आपण लावत नाही. आपल्याला फक्त न्यूटनचा थर्ड लॉ माहितीये एनर्जीचा. लक्ष्मीचा लॉ माहिती का? नाही. लक्ष्मीचा लॉ काय? लक्ष्मीचा लॉ आपल्यानुसार आहे. लक्ष्मीचा लॉ आपल्यानुसार आहे. भाग्य काय सांगितले? तो श्रीकृष्ण तैसे सगळा पुरुषार्थ, तो स्वामी काय सनात, तो श्रीकृष्ण राव जे तेच लक्ष्मी. आपल्याकडे लक्ष्मी नाही, आपण समजायचं आपल्याकडे देव नाही. घडे संचिता Thank you.
भोगतो ना गडे भोगतो ना गडे संगीता वाच मनी समाजात आपण म्हणतोय असं समजायचं लक्ष्मी नाही म्हणजे देव नाही आपल्या जवळ लक्ष्मी येणार लक्ष्मी वल्लभ बतायला जवळ कशाला म्हणतात प्रमाण सगळ्यांची पाठ आहे प्रॉब्लेम हा झाला प्रॉब्लेम काय झालाय पाठ सगळे आपलं पण जेव्हा अनुभव करायची वेळ येते देव म्हणतात तुझा आबोध बोध जाईल त्यामुळे तू काय कर त्याच्यावर आनंद मिळायचे येतं आम्ही सांगितलं सततम योमास भरती नित्यशा तस्याम सुलभ पार्थात नित्य युक्त योगिना तो योगी पूर्ण बनायचा आपल्याला हे कीर्तन सगळं मात्र कुणी करत काय ते म्हणतात काय दगड उचलला का बुवा आहे दगड उचलला का बुवा इथून आहे बुवा इथून आहे दगड उचलला का बुवा आहे काय बुवा तू कधी बुवा होतो ते सांगा मला काय बुवा बोललो काय होते मला म्हणते तू ते प्रवचनात असं कोणता हे बोलायचं नाही कोण करायचं ते करू दे त्यांना कसं करायचं ते करू काय करते ते येडेवाणी लहान मुलं येडेवाणी केलं तुमच्या काय करता दासो फासो देऊ सांगत होतो त्याला म्हणतो तुम्ही स्वभाव तर नाश होणार आहे त्यासाठी तू कशाला करतो म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात मी दुसऱ्या जगात ते म्हणतात काय करतो आले भागात ते करतो आले भागात
तुकाराम महाराज दुसऱ्या चरणामध्ये आले बागा ते करतो आणि आनंदाने करतो हा. आनंदाने करायचं. आपल्या सर्वांच्या वाटेला जे काय आलेले सगळ्यांच्या वाटेला आले आणि हे जन्मातले का असू शकतं, या जन्मातलं काही पूर्वजन्मात असू शकतं. प्रत्येकाचे वेगवेगळे कर्म आहेत, त्याचे काही आचरण आहेत, धर्म आहेत. पण आपण काय करायचं, आपण सगळ्यांना बोध भेटले नाही. काय झाले दुसऱ्या चरणामध्ये प्रमाण आता प्रसन्न महाराज काय टेन्शन आहे का आपल्याला गात आहे, आपल्याला टेन्शन आहे काय प्रसन्न महाराज असतो गात आहे आपल्याकडे कीर्तनामध्ये. काय झाले तुकाराम महाराज म्हणतात आले बाबा ते करतो, पण आपण मी काय सांगत होतो का आपण करायचंय सर्व करतोय. आपल्याला नाम भेटले, आपण त्याचं चिंतन करतोय. आपण त्याचं चिंतन करतोय का नाही, करतोय. कसं करतोय, मध्ये आधी दर सोडीवर कंटिन्यू करतोय का, कंटिन्यू बसलं पाहिजे असं ते ठीक आहे, शरीराने बसलं पाहिजे, पण आपण हा भाव धरून चाललं पाहिजे. हा भाव धरून चाललं पाहिजे. भावाचा परमार्थ आहे. आपण म्हणतो ना भाव कसा सारा भाव म्हणतात, भाव पाहिजे लय भोळा पण नको. पण तुकाराम काय म्हणतात भोळा पण चालत. तुका म्हणजे भोळा जिंकू जाणे कधी काळा, पण कधी कधी भोळेपणात काय होतं, मग कधी कधी म्हणतात चुका होतात, भोळेपणामध्ये चुका होऊ शकतात. म्हणून काय ज्ञानयुक्त भाव पाहिजे. आपला भाव कसा पाहिजे, आता ज्ञानयुक्त पाहिजे. आपण जे करतोय ते आपल्याला माहित पाहिजे. बरं आपल्याकडून चुकाही होणार आहे, सर्वकडून होणार आहे, माझ्याकडून होतात, सर्वकडून होतात चुका. माणूस म्हणजे चुकणार आहे. आपण जरी म्हणलो तुका म्हणे हातो स्वयं परब्रह्म, तरी चुका होणार आहे. हे तुम्ही डोक्यात घेऊन चाला. पण आपले हे पाहिजे हो, आपले काय जर खाली येऊन सांगू आता मी जर म्हटलं विनायक महाराज हे बरोबर होत नाही, तुझ्यातले दानत आहे, हिंमत आहे, तर मदत करायची मग विनायक महाराजांना. विनायक महाराज मदत करायची. हे ते बसतं थोडंसं असं इकडं टाकलं असतं, यायचं लवकर, लावायचं डोकं इथं, लावायचं बरोबर का नाही. तुमचं काय चुकलं सांगा बरं का, चुकलं सांगायचं त्याला काय दावा कीर्तन काय सांगायचं, हे काय रेकॉर्ड चालू म्हणजे काय चुकलं तर चुकलं चूक म्हणलं पाहिजे ना चुकीला. अहो चुका काढण्यापेक्षा आपल्याला जर हिंमत आहे ना, आपल्याला कुठे चालती तिथं लावा. मग जे आपल्याला दिले यांना गायन दिले, साथ करता का नाही, साथ करता येते. साथ करून काय होणार माहिती का, साथ करून त्यांना त्याचा फायदा होणार आहे. आपण जे करतोय सोयीच्या कारणे, संगती साधूची सोयीच्या कारणे, स्वतःच्या सुखासाठी करतोय आपण. हे सगळं हे चालू आहे. पर्याय द्यायचं विसरलो. तुम्ही काय बघताय माझ्याकडे हे चालू आहे बघा. हे बाबा आहेत, याच्यामुळे चालू धनावडे बाबा असतील, आपले समोसे बाबा आहेत, आप्पा आहेत. नाना आप्पा तर आता गावावरून येतात कीर्तनाला. त्यांचे कीर्तन असं जाऊ का आपण, नानांचे कीर्तन असं जाऊ का, पुण्याला जाऊ का. काय पडले एवढं माऊली मला विचारतात ते मंगळवारी आपण कुठतरी प्रवचन आहे का, कीर्तन आहे काय, कीर्तन आहे काय, तुम्हाला वेळ आहे का. वेळ कधी वेळ गेल्या वेळ भेटेल मला. वेळ असतो का, असतो कोणाला वेळ सांगा. वेळ ना आपल्याकडं लय, आपण लय बिझी माणसे, नको त्या गोष्टीत लय वेळ आहे आपल्याला. पाहिजे त्या गोष्टीत वेळ आहे का आपल्याला. बरं कधी कधी जमणार पुन्हा, आता हायला कामावर आहे नाही जमत, येतो बघा पडत येतो बरं हा येतो, ते दिसत आले सगळे काम होतोय, काम झोपतोय. तुकाराम महाराज काय म्हणतात ते आपण त्याच्यासाठी घ्यायचं. आले बघा ते करीतो, जे आले जे कर्म आहे ना स्वधर्म अनुष्ठान ते अखंड नियोजन आणि करीला काय आपण त्यांना काही सुरू आहे. माऊली म्हणतात काय आहे स्वधर्म म्हणजे काय, स्वधर्म आहे आपला, स्वधर्माचं पालन केलं पाहिजे. काम होतात टंगडमंगळ होते कामामध्ये, आमच्याकडून होते, पण आपण टायमाला सगळं करत असतो. म्हणून ते काय बोलू शकत नाही. टायमाला सगळं करून द्यायचं, कोणी काय बोलत नाही. स्वधर्माचं पालन करायचं, यथा सांग करायचं. आणि बघा एक अभंग आहे, आपण कधी निवांत होणार, आपण कधी निवांत होणार. मी ज्ञानी लोकांना सांगतो बरं का, मी परमार्थामध्ये जे उच्च कोटी आहे त्यांना सांगतोय. वेद शास्त्र पुराण माऊलीचे अभंग आहे, वेद शास्त्र पुराण अभ्यासी दे. आगामी त्यांना ज्ञान आहे, आगामी ज्ञान होईल. वेदशास्त्र पुराण धुंडाळले, पण पाहिजे ते राहिले वेगळेच. त्यांना काय घ्यावं ना, त्यांनी काय केलं माहिती का. आता हे तुम्हाला सांगितले परमार्थी सांगितलं, पण लोकवाकच्या तुर्या आपल्याला नाव करायचं, आपल्याला मठ बांधायचं आहे, आपल्याला धर्मशाळा चालवायची आहे, सगळं करायचे. न करावं असं मी म्हणणारा माणूस नाही. चांगलं कामं करता येते, चांगलं कामं करतायत, पण मग सांगितलं ते योग्य सांगितलं पाहिजे नाही. आमची सुरती म्हणतात मला लोक सांगतो तुमच्या बाबांनी येऊन बरं ते कीर्तन ठेवलं फायदा आला,
आमचं त्याने अनुग्रह घेतला मेन वस्तू सांगायची नाही मेन लक्ष्मी वाया कुठं घेतली आपल्या आणि तू त्याने अनुग्रह घेतला पैसा वसूल त्याच्या डोळ्यात पाणी आलं हा बरं याच्यामध्ये पैसा वसूल आहे आपला हा पैसा विषय नित्यानंदापुढे पूर्ण तो आनंद आणि त्या आनंदापुढे काय तो पैसा हा कसल्या पैशाचा घेऊन बसले तुम्ही मला सांगा किती लाख रुपये खर्च केले 50 लाख रुपये तुम्ही आम्ही मला माणूस गेला काय 50 लाख रुपयाची किंमत काय आहे तुमची तुमचा माणूस गेला 50 लाख रुपयाची किंमत काय आहे तुमची कवडी लोक आली हा कवडीची किंमत आहे त्या पैशाची हा आपण एवढा खर्च केलाय त्याचं काही समाधान लाभलं नाही काही समाधान आहे का आपण एवढं करतोय त्याचं समाधान पाहिजे आपल्याला मी सांगत होतो का ते वेगळे ते राहिले वेगळेची ते काय म्हणतात जिंकू जाणे कडे काळा टाइम झालाय 52 झाले तर एवढंच गेलो फक्त एवढं आहे प्रमाण काय ते ढोपण काय त्याचं नाही हा नाही ते जिंकू म्हणशी काही काळा परी बोधे बी सुद्धा सुला तो आहे वेगळाची हा बोध नाही हो बोध नाही नाम नाही माळ कशाला घालायची काय कशाला करायचं माहित नाही हो काय यासाठी काय करायचे ते मला श्री निवृत्ती ना तू हा जवळ ठेवीचा हातू हे काय हात ठेवणं म्हणजे काय चुक काय इथं हात ठेवायची काय नाही काम नाही म्हणून ठेवा इथं हात ते बांधकडे ठेवला होता आता परत ठेवा आहे का नाही म्हणलं आपल्याला जायचे चला माऊली बरोबर जाऊ ते लग्न करायला जायचं ना तुळजापूरला वगैरे जायचं म्हणलं माऊली बरोबर जातोय आपण चला याला म्हणलं जाऊ चला कोणाबरोबर चाललोय आपण आपला काय भाऊ पाहिजे आपला हात ठेवलाय तेव्हा होईल निवांत आहे का जे निवांत नाही ना त्यांनी बघायचं आपल्यावर श्री गुरुचा हात आहे का बरं हात असेल ना त्यांनी एका मोठ्या प्रमाणे देवाचं भजन करायचं मी सांगत होतो श्री गुरुचा हात पाहिजे माऊली सांगतात तेव्हा केव्हा निवंत होईल हे वेदशास्त्र पुराण सगळं धुंडाळलं तरी सगळं केलं पण बोधे विना सुख सोहळा समाधान नाही आपल्याला भेटत आपण एवढं वाचतोय हे करतोय समाधान आहे का समाधान भेटलं पाहिजे आपल्याला आपण हे सगळं वाचतोय बाबा आपला अमृतानुभव सांगतायत त्या अमृतानुभव मध्ये सांगता बघा हे गोवी ज्ञानदेव म्हणे श्रीमंत ज्ञानदेव म्हणे श्रीमंत घेऊनी अनुभवामृत आणि होती जीवनमुक्त त्या अनुभवाचा अमृत घेऊन काय होत आहे जीवनमुक्त होत आहे ते ज्ञानी त्यांना म्हटले श्रीमंत तो आहे अनुभव अमृत तो आहे अमृत अनुभव ते जीवनमुक्त झाले आपण व्हायचा प्रयत्न केला पाहिजे का नाही प्रयत्न केला पाहिजे आपण बघा आता इथं कोण आहे ज्याच्या काळात मारणे बायकोच वाटतं माझी ज्याच्या काळात माळ आहे पवित्र तुळशीची त्यांनी तुळशीची माळ घातली पाहिजे कीर्तनाचं मेन काय आहे कीर्तन कायसाठी करायचे गायन तर असतंच हो गायनाने बघा ना सरस्वती येते हा ते गणपतीचं काय सगळ्यांच्या वेळी गणपतीचं हे कसं करतात देवाला बोलवतात जागरणाच्या वेळी सगळे देव आले पाहिजे गणपती बाप्पा आले पाहिजे तसं हे सरस्वती येण्यासाठी सरस्वती येण्यासाठी आणि ते नाम तर घेतलं पाहिजे माळ तर घातलीच पाहिजे पण ते नाम सुद्धा सदोर होऊन घेतलं पाहिजे
मला ती विचारते ते नाम म्हणजे काय. आज ते म्हणलं मी नाही सांगत तुला, काय का नाही. ते कोण सांगणार तुला, बाबा सांगतील ना तुला ते नाम म्हणजे काय. मग त्याने काय होतं म्हणलं काय नाही, मी दमतो का म्हणलं, तसं तू पण नाही जमणार काय का नाही. मी किती कामं बोलले किती बोलले, तू म्हणते आठवड्याला मी गावाला येऊ, तू म्हणतो तुला दम मार लागत नाही, तुम्ही कंटाळा कसे नाही, कसलं दम, कसलं काय, कशाने तुम्ही जमताय कशाने भाऊ, मला हे कळत नाही भाऊ. तुम्ही म्हणता आम्ही देवबुद्धीवर नाही, देवबुद्धीवर नाही, याच्यावर नाही, कसे काय तुम्ही. आणि तिला म्हटलं आमचे बाबा होते म्हणलं, शिंदे बाबा, शिंदे दादा, त्यांचं उदाहरण सांगितलं मी. म्हणलं त्यांचं ऑपरेशन झालं होतं, त्यांना चालता येत नव्हतं, पण त्यांनी नाम होतं त्यांच्याकडं, साधना केली. आता म्हणलं हरिपाठात नसतात म्हणले, मग म्हणली घ्यायचं बघ मला. चांगल्या गोष्टी बरं होणार नाही काय, चांगलं चांगलं होणार का म्हणे काय. अर्जुना एरवी तरी पाही जे नाहीसे माझ्या काही वजती मी तैसाची म्हणजे. हा तसंच देव आपल्याला कसा वाजणार, आपण कसं वाजणार, तसं फायदा आपल्याला फायदा दिसत नाही. तुकाराम महाराज सांगतात दृढ माझे म्हण आई राखावे बांधून आणि तुका म्हणे वाटे. आता या प्रपंचाला लागलोय, आता नको देऊ फुटू फाटे. मी माझ्यासाठी मी आवड घेतलेला आहे, तुमच्यासाठी तर घेतलेलंच आहे, तुमच्यासाठी सगळेच घेतात. म्हणजे काहीतरी आपल्यासाठी करू आपण, नाही का नाही. कीर्तन करायचं कोणासाठी हो, आपल्यासाठी करायचं, आपल्या आनंदासाठी करायचं. लोक जाऊ दे, लोक काय माहिती उद्या हे चुकलं ते चुकलं चालत राहायचं, चुकलं तू बदलत राहते, मागं पुढे उमेद होत राहते. हे आपण करतोय म्हणजे चुका होणार आहे हो, करतोय. जे नाही करायचं ते म्हणणारच आहे, तू कर ना मग, तू कर काही कर काही कीर्तन मिळालं बाबा म्हणजे कीर्तन करायचं चुका होणारच आहे. ते म्हणते मग आम्ही बाकीची कामं नाही करत बाबा, कीर्तन करतील बाकीची कामं कोण करायची, सगळं केलं पाहिजे. तेव्हा आपण म्हणा हे तर बरोबर ना, मला सांगितलं आपण करायचं, केलं कळतं चुका होतात का नाही होतात. बघा साथीला आलेले सर्व मंडळी, आमची बाबा बाबा आहे बाबा, एवढं खुश झाले आमच्या गावात, तुमच्या काय सांगू तुम्हाला. एकट्याने काय केलं म्हणतात, कोण होते कोणत्या गावची होते आम्हाला विचारतात बाबा. राकेश महाराज आता आले, लग्नाला नव्हती पण आम्हाला काही दुःख नाही बाबा, आम्ही अशी माणसं नाही का लग्नाला नाही म्हणून आम्ही लगेच नाराज होत नाही. त्याला काय नाही होत राहते, परत नाही होणार म्हणजे आले जीवन परत. लग्नाचे एवढा काय विशेष आहे का म्हणून, काय विशेष नाही, आपण भेटलोय हे मोठी विशेष आहे. आपण एकत्र आलोय, सगळ्यात मोठा हा मोठा सोहळा आहे. लग्न सोहळा एक दिवसाचा असतो, बस संपलं सगळं. आता कोण पण आपलं जे हे आहे, जे वातावरण आहे आनंदाचं वातावरण आहे, हे असंच राहिलं पाहिजे. तुकाराम महाराज मी स्वतःसाठी असं म्हणतो, हा माझा जो भाव आहे, जो आपल्या सर्वांच्या याच्यामध्ये आहे, जो परमार्थामध्ये आहे, तुम्हाला असा तुमच्या आशीर्वादाने टिकू दे. आणि बघा कीर्तन सेवेला सगळे आले, आपले सर्व ताई आहेत, तुम्ही सर्व संतजन आहेत, आपले इथे सगळे माझे भाऊ बनले ना, हे सगळे माझे भाऊ आहेत. मी सांगितलं भाऊ बोलला म्हणजे देव बोलला, बस हे माझे भाऊ बोलले म्हणजे मी बोलल्यासारखे आहे, मी बोललो म्हणजे हे बोलल्यासारखे. आणि हे सगळ्यांचं ऐकलेलं आहे, सगळ्यांचं ऐकलेलं आहे, थोडं 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 करून ऐकलेलं सांगत असतो माणूस, ऐकलं सांगत असतो, म्हणायचं असतं फक्त आम्ही केलं बस.
म्हणायचं असतं फक्त. जसं तुकाराम महाराज म्हणतात ना, तसं ह्या अभंग मध्ये माझा कसा भाव राहू दे एवढी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. तुमच्या सर्व संत सज्जनांच्या चरणी प्रार्थना आहे आणि झालेल्या सेवेला पूर्ण करतो. तुकाराम तुकाराम भगवान की जय, सब संतन की, सद्गुरु